नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज दिवसभरात महाराष्ट्रातील कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे, कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे, या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कालसुद्धा दक्षिण पश्चिमच्या भागात मुसळधार पाऊस झालेला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आजसुद्धा काही भागात मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे उत्तर प्रदेशच्या भागावर बनलेला आहे. इथून एक कमी दाबाचा पट्टा बिहारपर्यंत येत आहे. एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन कोस्टल आंध्र प्रदेशच्या भागावर बनलेला आहे. एक वेस्टर्न डिस्टर्बन्स इकडे इराण आणि त्याच्या आसपासच्या भागावर बनलेला आहे. तसंच एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन सेंट्रल गुजरातच्या भागावर बनलेला आहे. नॉर्थ हरियाणाच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन सध्या ॲक्टिव्ह आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून वाष्पाचा पुरवठा वाढलेला आहे. खास करून आज मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीतील काही जिल्ह्यांमध्ये, खास करून घाटमाथ्याच्या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे. मागील 24 तासात मॉन्सूनने प्रगती केलेली आहे. 4 जूनची स्थिती आपण पाहू शकता. 4 जून रोजी हा गोव्याच्या भागामध्ये आलेला आहे आणि लवकरच महाराष्ट्राच्या दिशेनं मॉन्सूनची वाटचाल वाढलेली आहे. लवकरच आपल्याला महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम भागामध्ये मॉन्सून समोर वाढताना दिसणार आहे आणि येणाऱ्या 16-17 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मॉन्सून पोहोचणार आहे. त्यानंतर अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता येणाऱ्या 18, 19, 20 तारखेच्या नंतर पाहायला भेटणार आहे. नक्कीच तुम्हाला अपडेट देणार आहोत. येणाऱ्या काही दिवसामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये जे काही वेदर सिस्टम्स बनतात त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढणार आहे. जे पण वेदर सिस्टम्स बनतात त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत आणि प्रत्येक अपडेट तुम्हाला या चॅनलवर आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सध्याच्या काळातली जर आपण महाराष्ट्रातील सॅटेलाइट इमेज तुम्हाला दाखवली तर सध्याच्या काळामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटत आहे. यामध्ये आपण पाहू शकता बुलढाणा, तसंच जालना, इकडे अकोला, अमरावतीतील अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे. तसंच इकडे आपण पाहू शकता धाराशिव आणि सोलापूरतील उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. पुण्यातील दक्षिण भाग आणि साताऱ्यातील अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे. तसंच इकडे कोकण किनारपट्टीमध्ये, खास करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या पूर्वी भागामध्ये आणि अति पश्चिमी भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ढगाळ वातावरणाची अपेक्षा आहे आणि पुढील काही तासामध्ये रत्नागिरीच्या भागात पावसाला सुरुवात होणार आहे. हे ढग लवकरच इकडे आपल्याला रत्नागिरीच्या भागामध्ये पाहायला भेटू शकतात आणि आज दिवसभरात दक्षिण पश्चिमच्या महाराष्ट्राच्या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज दिसत आहे. मित्रांनो, आज कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे या संदर्भात जर मी तुम्हाला माहिती दिली तर आज इकडे जर दक्षिण पश्चिमचा भाग बघितला तर जमखेड, करीज, तसंच पेठ, बार्शी, इकडे करमला आणि सोलापूर हा जो काही भाग आहे या भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. 1-2 ठिकाणी मुसळधार पावसाचे ढग दिसणार आहेत. पुण्याच्या भागातही पाऊस होऊ शकते. सातारा, इकडे कराड, विटा, सांगली आणि कोंढाडी या भागातही मुसळधार पावसाची शक्यता दिसत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. कालसुद्धा पुण्याच्या भागामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. आज हा पाऊस जालन्यापर्यंत तुरळक ठिकाणी पाहायला भेटू शकते. तसंच इकडे आपण जर दक्षिण पश्चिमचा भाग बघितला तर सांगली आणि जात हा जो काही भाग आहे, विट्याचा भाग आहे, या भागात आज पावसाची शक्यता दाट दिसत आहे. पुण्यातील पूर्वी भागामध्ये दाट पावसाची शक्यता दिसत आहे. विदर्भामध्ये आज आपल्याला नागपूरपासून गोटी आणि कोंढाडी, वरुड हा जो काही अमरावतीचा भाग आहे या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता आहे. तसंच आपण जर थोडं समोर वाढलं आणि बघितलं तर नेमकी काय स्थिती बदलणार आहे तर पावसाची शक्यता विटा आणि वडूज आणि इकडे जमखेड, बार्शी या तालुक्यातच असणार आहे. बाकी विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आणि रात्री उशिरा आपल्याला इकडे मराठवाड्याच्या भागामध्ये पाऊस पाहायला भेटू शकते. नांदेड, इकडे लातूर, पेठ आणि पर्ली आणि त्याच्या आसपास काही तालुक्यांमध्ये इथे आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते. मनमाडच्या भागातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला आज दिवसभरात भेटू शकतात. नाशिकचा हा जो काही भाग आहे, बाकी रात्री उशिरा काही मोठ्या पावसाची शक्यता इकडे नाही दिसत आहे आणि उद्या सकाळी सुद्धा काही जास्त मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही आहे. जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज सविस्तरपणे तुम्हाला सांगितलं तालुक्यासोबत तर इकडे आपल्याला आज पावसाची शक्यता दाट दिसत आहे. कोल्हापूर, तसंच पुणे, पुण्यातील लोणावळापर्यंत, चाकणपर्यंत पावसाची शक्यता आहे. नगर,
आणि नगरमध्ये शिरूर, इकडे श्रीगोंदा या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. जामखेड या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. इकडे धाराशिवचा भाग, सोलापूरचा भाग आणि सांगलीचा भागात आज काही ठिकाणी मुसळधार पावसासोबत जोरदार पावसाची काही भागांमध्ये शक्यता असणार आहे. इकडे अक्कलकोटपर्यंत पाऊस होऊ शकते. तसंच मसलवाड आणि त्याचा आसपास पंढरपूर आणि सांगोला या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तसंच आपण जर इकडे मराठवाड्याचा भाग बघितला तर मराठवाड्यामध्ये इकडे नांदेड, लातूर आणि धाराशिवतील उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. गंगाखेड, परभणीतील हा जो काही भाग आहे या भागामध्ये तुरळक ठिकाणी काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. बाकी जर आपण उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला आणि उत्तर मराठवाड्याचा भाग बघितला तर बीड, नगर आणि इकडे नाशिक, नंदुरबार, धुळे आणि इकडे जळगाव, तसंच बुलढाणातील पूर्वी भाग आणि इकडे काही परभणीतील काही भाग या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. पण हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे. आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस पडू शकते. तसंच विदर्भामध्ये 1-2 ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. स्थानिक वातावरणावर अवलंबून असणार आहे. इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आयसोलेटेड पॅचेसमध्ये आयसोलेटेड ठिकाणी काही तालुक्यांमध्ये ढगं तयार होऊन आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस पाहायला भेटू शकते. नॉर्मली खूप कमी पावसाची शक्यता विदर्भामध्ये असणार आहे. खूप जास्त पाऊस आता येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा विदर्भात दिसत नाही आहे. मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी नाही दिसत आहे. येणाऱ्या दिवसामध्ये नेमकं काय बदल होते यावर आपण लक्ष ठेवून आहोत. आज पण आपल्याला ढगं इकडे पश्चिम महाराष्ट्रापासून तर पूर्वी महाराष्ट्राच्या दिशेनं येताना दिसणार आहेत. तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर जर नवीन आले असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.